तालुक्यातील हिवरखेडे गावात एक आजची घटना घडलेली आहे। ऋषिकेश रत्नाकर आहेर वय वर्ष 26 नावाचा एक युवक स्वतःच्या शेततळ्यामध्ये हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह त्यांचा आढळून आलेला आहे। त्यांच्या परिवारासोबत आपण संपर्क करणार आहोत। या घटनेच्या बाबतीत आपल्याला काय माहिती आहे आणि कशामुळे हे झालं असावं? हे झालं याच्या मागचं असं कारण आहे का आता 6-7 महिन्यापूर्वी लग्न झालं, बरोबर। लग्नाचं कर्ज होतं, शेती आहे, शेतीला जायला मध्ये रस्ता नाही। मग ते उदरनिर्वाहाच्या साधनासाठी त्यांनी गाडी घेतली। तो आता 4-5 दिवसापूर्वी तो महाराष्ट्र याला गेला तो दोनधामाला। तिकडच त्याला कुठलाही अनुभव नव्हता, किती काय लागतं म्हणजे कुठं किती हे द्यावं लागतं त्याला माहीत नव्हतं। त्याला आल्यानंतर 2-3 हप्ता होता गाडीचा, त्याला त्याला कुठलाही 1 रुपया शिल्लक उरला नाही। आणि त्यानंतर त्यांनी छोटी गाडी घरी न माहिती एसटीवर त्यांनी 1,90,000 रुपये काढले, ते 5% काढले। या सर्व टेन्शनमुळे त्यांनी हा टोकाचं पाऊल उचललं आहे। जे एर्टिगा गाडीवर 5 लाख रुपये 2 लाख रुपये काढले तुम्ही म्हटले, ते कोणाकडून घेतलेले आहे? ते चांदवडला, म्हणजे त्यांचं नाव मला नाही सांगता, याचं नाव सावंदरे, त्यांचं नाव माहिती करावं लागेल। म्हणजे त्यांनी घरी कोणालाच सांगितलं नाही काय केलं आणि कुठून आणले। पण नंतर त्यांचाच विचार आला, त्यांनीच फोन केला का जर माझं 2-3 महिन्यात पैसे नाही दिले मी गाडी अशीच घेऊन जाईल। कोण ज्यांनी पैसे दिले त्यांनी, म्हणजे असं सर्व टेन्शन पाहिजे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। थोडक्यात खाजगी सावकाराकडून 2 लाखाच्या दरम्यान रक्कम घेतलेली होती आणि 5% व्याजदर असल्यामुळे ती रक्कम परतफेडीसाठी आणि गाडीचा हप्ता देखील आल्यानंतर एकंदरीत असा अंदाज येतो की गाडीचा हप्ता आणि खाजगी सावकाराचं टेन्शन असल्या कारणाने या शेतकऱ्याने या ठिकाणी असं केलेलं आहे, असं म्हणायचं तुम्हाला? बरोबर। घरातल्या सोनं आणत लग्नासाठी का नाही, त्याला वाटलं काहीतरी आपण करू पोटासाठी, आणि शेती असून नापीक आहे, तिला रस्ता नाही त्या शेतीला। मग त्यांनी हे पाऊल उचललं। किती शेती आहे? साधारण 6 बिघे शेती आहे। 6 ते 7 बिघे शेती आहे आणि त्या शेतीला जाण्यासाठी रस्ता नाही आहे। रस्ता नसल्या कारणाने शेती पडलेली आहे आणि शेतीकडे जाता येत नसल्यामुळे शेतीत पीक उत्पादन घेता येत नाही आणि एक पोटासाठी उदरनिर्वाहाच्या साधनासाठी गाडी घेतली होती। गाडीची 4 धाम यात्रेसाठी बाहेर जाऊन सदरील युवकाने त्या ट्रिपमध्ये देखील काही परवडलं नाही आणि ह्या सर्व कर्जाच्या पायी या ठिकाणी या शेतकऱ्यानं आणि दोरीने हातपाय बांधलेल्या स्थितीत तो मृतदेह सापडलेला आहे आणि दोरीने हातपाय बांधलेले काही घातपाताचा संशय या ठिकाणी कुठलाही संशय नाही, त्याचा घातपात झाल्याचा संशय नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। आपलं नाव काय आणि आपण कोण त्यांचे? मी त्याचे मोठे दाजी, माझं नाव दीपक देवमन जाधव, राहणार निमगावान। धन्यवाद। अशा प्रकारचा या शेतकऱ्याचा या ठिकाणी अंत झालेला आहे। आता पुढील तपास चांदवड पोलीस करत असताना आता तपासाअंती काय सिद्ध होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी राम बोरसे, चांदवड।